नमस्कार मित्रांनो. तर राज्य शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे शुद्धीपत्रक जारी केले आहे. या नवीन GRमुळे अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. विशेषतः ज्या लाभार्थ्यांकडे तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र म्हणजे टेम्पररी UDID कार्ड आहे त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या शासन शुद्धीपत्रकातील प्रत्येक मुद्दा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या GRची माहिती. तर विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, दिनांक 19 जून 2026. तर राज्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत मुख्यतः संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना राबवल्या जातात. या योजनांमध्ये पात्र लाभार्थ्यांना नियमित आर्थिक सहाय्य दिले जाते. तर आधीचा नियम काय होता? तर 27 मार्च 2026 रोजी शासनाने विशेष सहाय्य योजनेच्या निकषांमध्ये बदल केला होता. त्या निर्णयानुसार तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असलेली व्यक्ती या योजनेसाठी पात्र नव्हती. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी युनिक डिसॅबिलिटी ID कार्ड म्हणजे UDID कार्ड अनिवार्य करण्यात आली होती. म्हणजेच ज्यांच्याकडे कायमस्वरूपी UDID नव्हता त्यांना अडचणी येत होत्या. तर आता नवीन बदल काय झाला? तर 17 जून 2026 रोजी दिव्यांग सक्षमीकरण विभागाने स्वतंत्र शासन निर्णय जारी केला. त्या निर्णयाचा विचार करून सामाजिक न्याय विभागाने आता मोठी सुधारणा केली आहे. तर नवीन नियम. आता ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने जारी केलेले वैध तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र म्हणजेच टेम्पररी UDID कार्ड उपलब्ध आहे, अशा लाभार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या वैधतेच्या कालावधीपर्यंत विशेष सहाय्य योजनेचा लाभ सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर याचा नेमका फायदा कोणाला होणार? तर या निर्णयामुळे टेम्पररी UDID कार्ड असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान बंद होणार नाही. प्रमाणपत्र वैध असेपर्यंत योजनेचा लाभ सुरू राहील. लाभार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याच्या किंवा लाभ बंद होण्याच्या भीतीतून दिलासा मिळेल. आणि संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना थेट फायदा होईल. तर प्रशासनाला दिलेल्या सूचना. तर शासनाने स्पष्ट केले आहे की सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दिव्यांग लाभार्थ्यांच्या पात्रता, अटी व शर्तींबाबत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या शासन निर्णयाचे अवलोकन करणे आवश्यक राहील. नंतर महत्त्वाची सूचना. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेत असेल आणि त्यांच्याकडे टेम्पररी UDID कार्ड असेल तर आता शासनाच्या या नवीन निर्णयामुळे लाभ सुरू ठेवण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. मात्र तुमचे प्रमाणपत्र वैध असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, 19 जून 2026 रोजीच्या या महत्त्वाच्या शुद्धीपत्रकानुसार आता टेम्पररी UDID कार्ड असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांनाही विशेष सहाय्य योजनेचा लाभ त्यांच्या प्रमाणपत्राच्या वैधतेपर्यंत मिळत राहणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.